लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्न पारखींच्या घरी एक पंडितजी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी खूप काही केलं जातं आहे हे कृष्णाच्या लक्षात आलेलं आहे. कृष्ण आता त्याला विरोध करायचा प्रयत्न करते, पण स्वतः अवनीने कृष्णाला सांगितले की तू यामध्ये पडू नको, कारण तू माझी सिंधू नाही आहेस. माझी सिंधू असती तर तिने मला समजून घेतलं असतं आणि हे सगळं जे काही मी करते ते मला आवडते म्हणून नव्हे, तर मी हे सगळं माझ्या बाळासाठी करते. पण तुला काय कळणार आहे? तू तर आई देखील नाही आहेस. तू आई झाली असती तर तुला समजलं असतं, एखादी आई आपल्या बाळासाठी काय करू शकते. अवनीचं हे बोलणं सिंधूच्या म्हणजेच कृष्णाच्या अगदी मनाला लागलेलं असतं. कारण ते असं काही बोलेल असं तिला वाटलेलं नसतं. तरी देखील ती तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण अवनी सध्या कोणत्याही काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती म्हणते, "मी तुला सांगितलंय ना, तू यामध्ये पडू नको. तू जरा शांत राहा." अवनी कृष्णाला बोलते. ही गोष्ट आता रुक्मिणीच्या चांगलीच लक्षात आली आहे. रुक्मिणी कृष्णाकडे जाते आणि म्हणते, "तुला ती सांगते ते कळतंय का? तू आमच्या घराच्या मध्ये पडू नको. तू इथं थांबूच नको." असं देखील ती म्हणलेली आहे. मधू मात्र या सर्व गोष्टीचा आनंद घेत आहे. कारण कृष्णा सर्वांच्या पुढे तोंडावर पडत आहे आणि रुक्मिणी आणि अवनी तिला चांगलंच बोलत आहेत. कृष्णा ऐकत नाहीये हे लक्षात आल्यावर रुक्मिणी तिला म्हणते, "तुला जे काय पाहिजे ते सगळं तुझ्या रूममध्ये मिळेल. पण तू इथं अजिबात थांबू नको." तेवढ्यात शकुंतला पंडितजी बरोबर घरात एंट्री मारते. अगोदरच रागात असलेली कृष्णा त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, "आली बघा शकुंतला मगर. आता ही इथं मचमच करत राहणार." शकुंतला आतमध्ये येते. शकुंतलाबरोबर पंडितजी असतात. शकुंतला पंडितजींचं सर्व काही ऐकते. ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आलेली आहे. शकुंतला आल्याबरोबर फर्मान सोडते की या पंडितजीचे पाय धुवून त्याचं तीर्थ आपण प्यायचं आहे. त्याचबरोबर ती अवनीला पाया पडायला लावते. अवनी आणि शकुंतला पाया पडल्यावर पंडितजी त्यांना आशीर्वाद देखील देतात आणि आता शकुंतलाने सांगितलंय की दूध आणून त्या दुधाने यांचे पाय धुवायचे आणि ते तीर्थ सर्वांनी प्राशन करायचं. शकुंतलाचं हे फर्मान ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. पण हे करावंच लागणार आहे असं अवनीला वाटत आहे. अवनीला हे सर्व काही पटत नाहीये, पण आता आपल्या बाळासाठी हे करायचं तिने ठरवलेलं आहे. पंडितजी म्हणतायत, "जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा." पंडितजीचं हे फर्मान ऐकून रेश्मा आणि ऋतुजा या मात्र नाक मुरडतायत. त्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. जवळ उभी असलेली कृष्णा मात्र या गोष्टीला कडाडून विरोध करते. तेव्हा रुक्मिणी तिला सांगते, "मी तुला सांगितलेलं आहे, आमच्यामध्ये अजिबात पडू नको." आणि असं करून तिला हात धरून तिच्या रूममध्ये आणते. "तुला जे काय पाहिजे ते सगळं तुझ्या रूममध्ये मिळेल, काही काळजी करू नको." असं म्हणून तिला आत ढकलते आणि दरवाजा लावून त्याची कडी लावून टाकते. कृष्णा ओरडत असते की मला बंदिस्त करण्याची काही गरज नाही आहे. पण आता रुक्मिणीने कडी घालून त्याला कुलूप देखील घातलेलं असतं आणि ती सांगते की आता या रूममधून तू अजिबात बाहेर पडायचा नाही. कारण आम्हाला जे काही करायचं आहे ते तू आम्हाला करू देत नाही आहेस. कृष्णा म्हणते, "तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला योग्य वाटतंय का?" रुक्मिणी म्हणते, "आम्हाला जे वाटतंय ते आम्ही करतोय." आता इकडे पंडितजीचे पाय दुधाने धुण्यासाठी दुधाचा कलश देखील आणलेला असतो. पंडितजी एका ताटामध्ये पाय ठेवून बसलेले असतात आणि आता अवनीला ऑर्डर केली जाते की त्यांचे पाय धुऊ आणि ते तीर्थ सर्वांना दे. तेवढ्यात ऋषभ येतो. ऋषभला हा चाललेला प्रकार अजिबात पटत नाही. "इथं काय चाललंय?" असं तो जोरात ओरडतो. तेव्हा शकुंतला म्हणते, "रुक्मिणीजी त्यांना सांगा इथं काय चाललंय ते आणि पंडितजीचा अपमान हा माझा अपमान आहे ही गोष्टसुद्धा त्यांना सांगा." तेव्हा रुक्मिणी लगेच त्याचं तोंड बंद करते आणि म्हणते की "तू आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद कर, कारण इथं जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललेलं आहे." पण या गोष्टीचा राघवला मात्र राग आलेला असतो. तो म्हणतो, "हे जे चाललंय मला पटलेलं नाहीये." तेव्हा रुक्मिणी त्याला शपथ घालते. "तुला माझी शपथ आहे, तू शांत राहा." असं म्हणून त्याचं तोंड बंद करते. पाय धुण्याचा विधी पार पडलेला असतो आणि आता पंडितजी पुढच्या पूजेसाठी सर्वांना बोलत असतात. तेवढ्यात गोदाचा फोन वाजतो. गोदाला कृष्णाने फोन केलेला असतो. गोदा थोडीशी बाजूला जाते आणि कृष्णाला म्हणते, "काय?" तेव्हा कृष्णा सांगते, "तेथे काय चाललेलं आहे ते सगळं मला सांग." गोदा म्हणते, "कृष्णा, कशाला यांच्यामध्ये पडतेस तू? तुला काय करायचं आहे? त्यांना जे काय करायचं ते करू दे ना." कृष्णा म्हणते, की "इथं जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललेलं आहे.
मी यामध्ये पडणार आणि हे सगळं बंद करणार. पंडितजीला समजतं की गोदा कोणाशी तरी फोनवर बोलत आहे आणि ते चिडतात आणि म्हणतात, "मला या ठिकाणी शांतता पाहिजे आहे. जर शांतता नसेल तर ही पूजा व्यवस्थित पार पडणार नाही." इकडे कृष्णा विचारत असते की "तिथं नेमकं काय चाललेलं आहे ते मला सांग, त्यावर मी उपाय काय करायचा ते सांगते." गोदा मात्र कृष्णाला शांत करून म्हणत असते, "यांच्या घराच्या मध्ये तू पडणं काही योग्य नाहीये. मला असं वाटत नाही की या गोष्टीमध्ये तू बोललं पाहिजे." कृष्णा म्हणते, "फक्त तिथं काय चाललेलं आहे ते तू मला सांगशील का?" तेव्हा गोदा सांगते, की "इथं आता कलश पूजा सुरू झालेली आहे." तेवढ्यात रुक्मिणी गोदाच्या जवळ येते आणि तिचा मोबाईल काढून घेते आणि म्हणते, "तू त्या कृष्णाला बोलत आहेस ना? अजिबात तिला काय बोलण्याची गरज नाहीये आणि पंडितजी तर काय सांगतायत तुला कळतंय का? इथं त्यांना शांतता पाहिजे आहे. त्यामुळं तू त्यांना शांतता दे." कृष्णाच्या लक्षात येतं, की रुक्मिणीने फोन काढून घेतलेला आहे. आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो. ती राघवला फोन करते, पण राघव देखील फोन उचलत नसतो. तेव्हा गोदा राघवकडे पाहते. राघवला इशारा करून ती सांगते, की कृष्णाकडे जावा. राघवला गोदाचा इशारा समजतो. राघव देखील लगेच धावत पळत कृष्णाकडे गेलेला असतो. आता इकडे कलशपूजन सुरू झालेलं असतं. कलशपूजन सुरू झाल्यावर पंडितजीनं सर्वांना एक नवीनच फर्मान सोडलेलं असतं. आता सर्वांनी आपापल्या रूममध्ये जा आणि या पूजेसाठी उचित असे वस्त्र घालून या. आत्ता जे कपडे घातलेले आहेत ते परत घालायचे नाहीयेत, दुसरे कपडे घालायचेत. तर इकडे राघव कृष्णाकडे आलेला आहे. तो कृष्णाला म्हणतो, "काय झालं?" कृष्णा म्हणते, "मला इथं बंदिस्त करून ठेवलंय, ही गोष्ट लक्षात येत नाही का? आत्ताच्या आत्ता हे दार तोडा आणि मला यातून मुक्त करा." राघव म्हणतो, "पण तुझा प्लॅन काय आहे ते सांग." कृष्णा म्हणते, "अगोदर दार तोडा, त्यानंतरच मी तुम्हाला माझा प्लॅन सांगणार आहे." राघव म्हणतो, "हे सगळं ना तू अगदी सिंधूसारखं करते." सिंधू देखील कधीच स्वतःचा प्लॅन कोणाला सांगत नव्हती. अगोदर आपल्याला जे पाहिजे ते करून घ्यायची आणि नंतरच काय प्लॅन आहे ते सांगायची. कृष्णा म्हणते, "आता इथं बोलण्याला वेळ नाहीये. आत्ताच्या आत्ता हे सर्व काही चाललंय ते आपल्याला बंद करायचं आहे आणि त्यामुळे दरवाजा तोडून मला मुक्त करा." राघव म्हणतो, "ठीक आहे. पण दरवाजा तोडल्याबरोबर तुम्हाला तुझा प्लॅन काय आहे ते अगोदर सांगणं गरजेचं आहे." कृष्णा म्हणते, "हो, मी तुम्हाला माझा सगळा प्लॅन सांगते." राघव तिला थोडंसं बाजूला व्हायला लावतो आणि एका क्षणात लाथ मारून त्याने दरवाजाचं कुलूप तोडून तो आतमध्ये एंट्री मारतो. कृष्णाला खूपच आनंद होतो, कारण राघव अगदी आपण सांगतोय त्याप्रमाणेच वागलेला असतो. राघव म्हणतो, "बोल, आता काय प्लॅन आहे ते मला जरा सांगशील का?" तेव्हा कृष्णा म्हणते, "हो, प्लॅन सांगते, पण त्या अगोदर मला काही कुलूप लागणार आहेत, ते कुलूप तुम्ही घेऊन यायला पाहिजेत." इकडे पंडितजीने सर्वांना फर्मान सोडल्यामुळे सर्वजण आता साडी बदलण्यासाठी चाललेले असतात. पंडितजी सर्वांना सांगत असतात, की "पटकन इथून जा आणि मी सांगितल्याप्रमाणे नवीन वस्त्र घालून या." रेश्मा आणि ऋतुजा यांना ते पटलेलं नसतं, पण आता जाण्याशिवाय पर्याय नसतो. मधू देखील आता तिच्या रूममध्ये चाललेली आहे आणि नवीन वस्त्र घालून येणार आहे. त्याचबरोबर रुक्मिणी देखील गेलेली असते. सर्वजण आता आपापले वस्त्र परिधान करून येणार असतात. इकडे अवनीला सुद्धा सांगितलेलं आहे, की "बाळा तू उठ आणि तू सुद्धा आता चांगले वस्त्र घालून ये." अवनी देखील जात असते, पण तेवढ्यात तिला कृष्णा दिसते. "कृष्णा, तुला तर आजीनं बंदिस्त करून ठेवलं होतं ना, मग तू इथं कसं काय?" असा प्रश्न ती तिला विचारते. तेव्हा कृष्णा म्हणते, "तिलाच दया आली असेल म्हणून कदाचित उघडला असेल." तेव्हा कृष्णा तिची मदत करण्याचा प्रयत्न करते, पण अवनी म्हणते, "मी तुला सांगितलंय ना, तू माझी सिम्मा नाहीयेस. सिम्मा असती ना, तर तिने मला समजून घेतलं असतं." कृष्णा म्हणते, "तुला जे काही चाललंय ते योग्य वाटतंय का?" तेव्हा तिला अवनी सांगते, की "जे चाललंय ते चांगलं आहे का वाईट आहे याचा विचार मी अजिबात करत नाहीये. कारण सध्या ते मला काही सुचतच नाहीये. खरंच या ठिकाणी माझी सिम्माच पाहिजे होती. सिम्मा असती तर तिनं हे सगळं अगदी व्यवस्थितपणे हँडल केलं असतं. या गोष्टी तिलाच कळत होत्या, पण त्या गोष्टी तुला अजिबात कळत नाहीयेत." कृष्णाच्या लक्षात येतं, की अवनीला काय म्हणायचं आहे ते. अवनी तिला सांगत असते, की सिम्हाने मला कशी-कशी मदत केलेली होती. सिम्हा कधी पण माझ्या संकटाला धावून आलेली होती. पण तू मात्र मलाच प्रतिप्रश्न करत राहतेय. कृष्णाला स्पष्ट समजलंय, की अवनीला चाललेला प्रकार अजिबात पटत नाहीये. पण ती या गोष्टीला स्पष्टपणे विरोध करू शकत नाहीये. अवनीच्या डोळ्यातून आलेलं पाणी कृष्णाला स्पष्टपणे सांगते, की तिला आता मदतीची गरज आहे. तेव्हा कृष्णा शांत राहते. कृष्णाला समजतं, की आपण सिम्हा नाहीये या गोष्टीचा तिला खूपच त्रास होत आहे.
इकडे पंडितजी शकुंतलाला म्हणतायत, की "आता खूप वेळ झाला तरी सर्वजण का येत नाहीत? त्यांना आत्ताच्या आत्ता बोलवा, कारण आता आपल्याला पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे." शकुंतला आता सर्वांना हाक मारून लवकरात लवकर या असं सांगत असते. तर इकडे कृष्णा सिरियस झालेले आहे. कृष्णा तिच्या रूममध्ये बसलेले असते तेव्हा राघव तिच्या पाठीमागून आलेला असतो. सिरियस झालेल्या कृष्णाला पाहून राघवला समजतं की ही कृष्णा नाहीये तर ही सिंधूच आहे. राघव मनात विचार करून म्हणतो की असं फक्त सिंधूलाच होत होतं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये ती स्वतःला सिरियस करून घेत होती. राघव तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "तू जे सांगितलं होतं ना ते मी घेऊन आलोय. तू कुलूप आणायला सांगितले होते ना, आता याचं काय करणार आहेस ते मला सांगशील का? नेमका तुझा प्लॅन काय आहे ते मला कळू देशील का?" तेव्हा सिंधूने त्याला प्लॅन सांगितलेला असतो आणि ते ऐकल्यावर राघवला देखील मोठा धक्काच बसलेला असतो. या कुलपाचं आपल्याला काय करायचं आहे ते आता राघवला समजलेलं आहे. राघव म्हणतो, "ठीक आहे, आता तू म्हणते त्याप्रमाणे आपण प्लॅन करूया." पण सिरियस झालेल्या कृष्णाला पाहून राघवच्या मात्र लक्षात आलंय की खरोखर ही कृष्ण नाहीये तर ही सिंधूच आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्वांनी आता वस्त्र घातलेले असतात आणि पूजेसाठी सर्वजण बाहेर येत असतात. पण सर्वाच्या बेडरूमला बाहेरून लॉक केलेलं आहे. कृष्णा आणि राघव यांनी सर्वांना लॉक करून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण बाहेर कसं जाणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि इकडं पंडितजी चिडलेले आहेत आणि ते म्हणतायत पूजेला वेळ होत आहे तरी देखील अजून हे कसं काय आलेले नाही आहेत. शकुंतला देखील आता खूपच सिरियस झाली आहे. कारण इतका वेळ झालं तरी हे लोक का येत नाही आहेत, पूजेला उशीर होतोय असं म्हणून ती सर्वांना हाक मारत असते. पण कोणी देखील ओ देत नसतं किंवा कोणी देखील पूजेसाठी येत नसतं. आता शकुंतलाचा देखील पारा चढत चाललेला असतो. कारण आपला हा अपमान आहे अशी जाणीव तिला झालेली असते. पण तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते की आता ही पूजा आपण जसं सांगतोय ना त्याच पद्धतीनं पार पडेल. आणि आता कृष्णा जोरात शिट्टी वाजवते. कृष्णाचं नक्की काय चाललंय हे शकुंतलाच्या मात्र अजिबात लक्षात आलेलं नसतं. कृष्णा शिट्टी का वाजवते आहे आणि त्या शिट्टीच्या पाठीमागं नक्की काय कारण आहे याची वाट शकुंतला देखील पाहत असते आणि तेवढ्यात त्यांच्या घरातील सर्व पुरुष सदस्य म्हणजे राघव, रत्नाकर आणि ऋषभ हे हातामध्ये पूजेचं ताट घेऊन बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांच्या जागेवर ही पूजा आता पुरुष करणार आहेत असाच संदेश आता कृष्णाने शकुंतलाला दिलेला असतो. आता ही शकुंतलाला गोष्ट पटणार आहे का आणि पंडितजीला पटणार आहे का आणि जर ती पटली नाही तर ते दोघे काय करणार आहेत आणि त्यावर कृष्णा त्यांची कशी फजिती करणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. कृष्णाचा प्लॅन कसा वर्क होतोय ते आपल्याला पुढेच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.